नमस्कार सर्वांना. वृषाली किचन कट्टा हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण बनवणार आहोत शेवभाजी. आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे एक कांदा, एक टमाटा, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण. तर सर्वप्रथम आपण काय करूयात, खोबरं जे आहे ते खोबरं आपण भाजून घेऊयात. आता खोबरं थोडंसं भाजलं गेलं, तपकिरी रंगावर आलं की ते आपण काढून घेऊयात. आता त्यानंतर आपण कांदा भाजून घेऊयात. आता कांदा हा गुलाबी रंग होतो तोपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे. तर छान आपला कांदा भाजतोय. त्यामध्ये आपण थोड्याशा लसणाच्या पाकळ्या टाकूयात की त्या आपण छान भाजल्या जातील आणि भाजीला खूप छान अशी चव येते. आपला लसूण, कांदा, खोबरं हे जेव्हा छानपणे भाजलं जातं की त्याच्यामुळे भाजीला छान असा कलर पण येतो आणि छान अशी चव पण येते. आता ते सर्व भाजलेलं आपण काढून घेऊयात. आता आपण टोमॅटो भाजून घेऊयात. आता टोमॅटो भाजायला आपण ठेवलं आहे. टोमॅटोचा थोडासा कलर बदलला की मग ते आपण काढून घ्यायचे. बघा टोमॅटो छान आपले भाजले गेले आहेत, तर ते पण आपण काढून घेऊयात. आता सर्व साहित्य आपलं भाजलं गेलं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य गार झालं की मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि आता आपण छान फोडणी देऊयात. त्याच्यासाठी आपण तेल घेतलं आहे. आता तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी टाकायची आहे. आता जिरं मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण थोडासा हिंग ॲड करूयात. त्याच्यामुळे खूप छान अशी भाजीला चव येते. थोडासा कढीपत्ता आणि आपण जे वाटण तयार केलं आहे ते गरम तेलामध्ये आपण टाकून घेऊयात. आता सर्व साहित्य छान तेलामध्ये आपण परतूयात. तर बघा किती सुंदर असा कलर आला आहे आणि आपण जे वाटण केलं आहे त्याला पण छान असं तेल सुटतंय की त्यामुळे भाजीला छान अशी तरंग येते. आता तेलामध्ये छान परतूयात. त्यामध्ये आपण ॲड करूयात 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला आणि हे सर्व आपण ॲड केल्यावर परतून घेऊयात. आता त्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे. गरम पाणी ॲड केल्यामुळे काय होईल की भाजीला छान अशी तरंग येते आणि भाजी चवीला पण खूप छान लागते. आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आपण ॲड करूयात आणि एक उकळी काढून घेऊयात. तर बघा किती छान आपली भाजी तयार झाली आहे. तर त्यामध्ये आपण शेव टाकूयात. तर बघू शकता तुम्ही भाजीला किती छान कलर आला आहे आणि चवीला पण तितकीच छान तयार होते भाजी. अशा प्रकारे तुम्ही भाजी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा.